नमस्कार मित्रांनो, तर आज शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला आहे, महाविकास आघाडी की महायुतीला, जाणून घेऊयात आपण या एक्झिट पोलमधून. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा टप्पा आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होणार आहेत. त्याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. कारण एक्झिट पोलच्या आकड्यामधून जनमताचा कौल कोणाला मिळतोय, भाजपा प्रणित एनडीए की काँग्रेस प्रणित एनडीए, ते समजेल. त्यामुळे 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी चित्र कसं असेल त्याचा साधारण अंदाज येईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे काय सांगताय, याकडे राजकीय नेत्यांचं, जाणकारांचं लक्ष असतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक्झिट पोलचे आकडे काय आहेत याकडे राज्यातील तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे. याआधी मागच्या 2 टर्ममध्ये महाराष्ट्राने भाजपा प्रणित एनडीएला भरभरून दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मागच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात महायुतीने महाराष्ट्रात 40पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. पण यावेळी अशी स्थिती नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी गटात सहभागी झाले. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेससोबत विरोधी बाकावर म्हणजे महाविकास आघाडीत आहेत. त्याचमुळे यंदा महाराष्ट्राचा कौल कोणाला आहे? नंदुरबार मतदारसंघ. नंदुरबारमधून भाजपच्या डॉक्टर हिना गावित आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी हे पिछाडीवर आहेत. तर धुळे मतदारसंघामधून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव पिछाडीवर आहेत. जळगाव मतदारसंघामधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार हे पिछाडीवर आहेत. तर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत, तर श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत. दिंडोरीमधून भाजपच्या डॉक्टर भारती पवार या पिछाडीवर आहेत. पवार गटाचे भास्करराव भगरे आघाडीवर आहेत. मुंबईतून कोण मारणार बाजी, तर अरविंद सावंत की यामिनी जाधव. मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत. तर वर्धा मतदारसंघ. वर्ध्यामधून भाजपचे रामदास तडस आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे अमर काळे हे पिछाडीवर आहेत. रामटेक मतदारसंघ. तर रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर आहेत, काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे पिछाडीवर आहेत. दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर असून तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत. यवतमाळ मतदारसंघ. यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, महाविकास आघाडीचा विजय होईल की महायुतीचा विजय होईल? कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.